7 सप्टेंबर रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एस.टी. महामंडळ सज्ज झाले. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्याचा अत्यंत जिव्हाळ्याचं असलेल्या गणपती उत्सवाकरिता एस.टी. महामंडळाने यंदा 2 ते 17 सप्टेंबर दरम्यान 4,300 जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100%, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना 50% तिकीट दरात सवलत दिली जात आहे. 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांमधून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी 3,500 बसेस सोडण्यात आल्या होत्या, तर यंदा मागणी वाढल्यानं त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजेच कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एस.टी. यांचं एक अतूट असं नातं आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस.टी. धावत असते. यंदा सुमारे 4,300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. या बसेसच्या आरक्षणाकरिता npublic.msrtccors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून या बसेसचं आरक्षण बसस्थानकांवर किंवा महामंडळाच्या MSRTC बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शहरातील कोर्टनाका येथे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं महिलांवरील अन्याय आणि अत्याचारांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व शहराध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी केलं. या आंदोलनात पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या निषेध आंदोलनादरम्यान भास्कर वाघमारे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली. समाजातील महिलांवरील अत्याचार सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहेत आणि आता या विरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि सरकारकडे महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. महिलावर जो अन्याय होतो, एक बाजूने बोलतात लाडकी बहीण आणि दुसऱ्या बाजूने महिलावर अन्याय होतो. काही ठिकाणी एक महिलावर 3 पुरुष असे घाणेरडे याने करतात आणि बाकीचे जे काय महिलावर अन्याय होतात, आजकाल म्हणजे दलित महिलावर जास्त अन्याय होतात. आता या एक महिन्यामध्ये 2-3 घटना अशा झालेल्या आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये एक बहिणीच्या मुलावर ज्या निराधानाने ज्याने मारला असेल त्याला अटक केली पाहिजे आणि ज्या महिलेवर जे गुन्हा झालेला आहे, म्हणजे जे काय तिच्यावर बलात्कार झालेला आहे, त्या पण तिची हत्याच करायला पाहिजे. मी तरी म्हणते, एक महिला आहे आणि मी निषेध करते, इथंच थांबते. ओवळा-माजुळा विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दौरा केला. या दौऱ्यादरम्यान आमदार सरनाईक यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विकास कामांची पाहणी करून त्यांचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात आमदार सरनाईक यांनी बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 गायमुख येथे भेट दिली. त्यांनी चौपाटीच्या विकास कामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नागला बंदर आणि आगरी कोळी मैदान येथे जाऊन तेथील विकास कामांचाही आढावा घेतला. मोघरपाडा उद्यान आणि वाघबीळ मैदान यांची पाहणी करताना आमदार सरनाईक यांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या समाधानासाठी त्वरित कारवाईचं आश्वासन दिलं. निळखंठ ग्रीन, संजय गांधी राष्ट्रीय उद्याने आणि निळखंठ पाम या ठिकाणी त्यांनी पर्यावरणपूरक विकास कामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याचं आश्वासन दिले. मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल नळपाडा येथे त्यांनी हॉस्पिटलच्या कार्याची पाहणी केली आणि आरोग्य सेवांचाही आढावा घेतला. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक कवी बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर आणि ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र येथे जाऊन त्यांनी तरुणांच्या प्रशिक्षण आणि विकासाच्या उपक्रमांची माहिती घेतली.
शेवटी आमदार सरनाईक यांनी उपवन घाटाचीही पाहणी केली। या दौऱ्यात त्यांनी विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले। या पाहणी दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आणि विकास कामांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह वाढला आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे शहरासाठी एक विशेष निधीचं आयोजन केलं होतं आणि एक वेगळे प्रकल्प जे ठाणेकरांना अपेक्षित आहे, म्हणजे आपण बघितलं गायमुखला आता स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 आता आम्ही ह्या महिन्यामध्ये उद्घाटन त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याचबरोबर टप्पा क्रमांक 3चं भूमिपूजनही करणार आहोत। त्यासाठी जवळजवळ 150 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। त्यानंतर आपण मोगरपाड्यामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या नावानं आपण उद्यान बनवतो आहे, त्याचीसुद्धा पाहणी करायला गेलो होतो। कासारवडोली येथे जसं उपवन घाटामध्ये म्युझिकल फाउंटन आता बनवलेलं आहे, तसंच कासारवडोली आणि मोगरपाडा ह्या दोन्ही तलावांमध्ये म्युझिकल फाउंटनची निर्मिती आपण करतो आहे। त्यानंतर आपण ठाण्यातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जे स्वर्गीय गंगूबाई शिंदेंच्या नावानं एक आहे आणि नळपाड्यामध्ये आता स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं दुसरं हॉस्पिटल आपण सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण करतो आहे। त्याचबरोबर विविध स्मशानभूमींचं सुशोभीकरण आणि विद्युत वाहिन्या, गॅस वाहिन्या आणि त्याचबरोबर प्राणीमित्र संघटनेची मागणी होती की प्राण्यांसाठी अंत्यविधीसाठी कुठे व्यवस्था नाही, ती प्रत्येक स्मशानभूमीमध्ये प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा आपण व्यवस्था करतो आहे, जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेला जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे। स्विमिंग पूल 5 ठिकाणी त्याचं काम चाललेलं आहे, तेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर फुटबॉल टर्फ आता 3 ठिकाणी पूर्ण झालेले आहेत, त्याचंही लोकार्पण आपण लवकरच करतो आहे। आज अर्ध्या कामांचीच पाहणी आपण केली आणि उपवनला आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी 60 फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपण बसवणार आहोत, जेणेकरून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं पावन झालेला हा उपवनचा घाट अजून चांगला प्रफुल्लित होईल, चांगलं लोकांना ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली दिसेल। फाउंटन म्युझिकल फाउंटन आहे, त्यामध्ये संध्याकाळी 7, 8, 9 वाजताचे वेगवेगळे शो होत असतात, याचंसुद्धा लोकार्पण आम्ही पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत। आपण आता बाजूला बघितलं सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण आर्चरी बनवतो आहे, म्हणजे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र। जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंदाजी प्रशिक्षण करायला येतील आणि कदाचित भविष्यामध्ये जे आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे तशाच पद्धतीनं ठाणेकर एक खेळाडू आपलं पॅरिस ऑलिम्पिक जसं आता आहे तसं पुढल्या ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नाव कमवेल आणि मेडल देशासाठी घेऊन येईल। असे हे सगळे विविध प्रकल्प आज आपण पाहिलेत आणि त्याचं लोकार्पण आता ह्या पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो आणि ती कामं आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे परिवहन सेवेत दिवसेंदिवस बसेसची संख्या वाढत आहे। तसंच नवनवीन मार्ग देखील परिवहनकडून सुरू करण्यात येत आहेत। त्यात परिवहनमधून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं आता परिवहनकडून 2643 पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार या संदर्भातील आकृतीबंध तयार करण्यात आला आहे। यात परिवहनमध्ये काही पदं कालबाह्य झाली असल्यानं ती व्यपगत केली जाणार आहेत।
त्यानंतर उर्वरित 1385 पदांचा आकृतिबंध तयार करण्यात येऊन तो अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या प्रशासकीय सभेत ठेवण्यात आला. त्याला मंजुरी देण्यात आली असून आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे. ठाणे परिवहनची सुरुवात 9 फेब्रुवारी 1989 मध्ये झाली. त्यावेळेस केवळ 25 बसेस परिवहनच्या ताफ्यात होत्या. सद्यस्थितीत परिवहनकडे 329 बसेस असून 20 CNG मिडी बस आणि 123 इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्यानं सेवेत दाखल होणार आहेत. तर विविध डेपो देखील नव्यानं कार्यान्वित करण्यात आले आहेत. परिवहनच्या बसमधून रोजच्या रोज 2.25 लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. भविष्यात बसची संख्या वाढल्याबरोबर प्रवाशांची संख्या देखील वाढणार आहे. त्यावेळेस मनुष्यबळ कमी पडणार आहे. 1990च्या शासन निर्णयानुसार 618 पदं मंजूर करण्यात आली आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं 2643 पदांना शासनानं मंजुरी दिली आहे. यात वर्ग 1ची 2, वर्ग 2ची 6, वर्ग 3ची 2402 तर वर्ग 4ची 2033 पदं मंजूर आहेत. दरम्यान यातील काही पदं ही कालबाह्य झाल्यानं ती आता व्यपगत केली जाणार आहेत. त्यानुसार परिवहननं आकृतिबंध तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी महापालिकेकडे पाठवला होता. त्यानुसार पालिकेनं आता त्यानुसार 1385 पदांचा आकृतिबंध मंजूर करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. आता या नव्या आकृतिबंधानुसार आगार व्यवस्थापकाचं एक पद हे शासन मंजूर असताना परिवहनचा कारभार वाढला असल्यानं त्यात 5 आणखीन पदांची निर्मिती केली जाणार असून ही संख्या 6 होणार आहे. तसंच सहाय्यक वाहतूक अधीक्षक 6, कार्यशाळा उपव्यवस्थापक 3, वाहतूक निरीक्षक 14, सहाय्यक वाहतूक निरीक्षक 72, वाहतूक नियंत्रक 128 आदींचा त्यात समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यावरून चर्चेत असतात. कधी प्रभू श्रीरामाच्या वक्तव्यावरून तर कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वादावरून आव्हाड हे नेहमी चर्चा ठरले. त्यातच आमदार जितेंद्र आव्हाड हे दिल्ली दौऱ्यावर असताना नुकत्याच सुरू असलेल्या विशाळगड मोहिमेवरून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केले. या वक्तव्यावरून छत्रपती संभाजीराजे स्वराज्य संस्था चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून आले. या संस्थेनं आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा वर्तवला असताना आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सध्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.